कशाचा अभ्यास करायचा आहे आज? इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे, बरोबर. इंग्लिश मध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला? प्रसाद वाघ, काय म्हणालास? विंडी. विंडी बरोबर आहे. विंडी बरोबर आहे, पण पुढचा शब्द काय आहे? लाईन्स. बरोबर. विंडी हे काय आहे प्रसाद वाघ? लाईन. विंडी लाईन्स. विंड. विंड म्हणजे काय माहितीये तुम्हाला? हवा. हवा किंवा अजून काय म्हणणार विंड म्हणजे? वारा. वारा. वारा किंवा हवा. वारा. विंड म्हणजे वारा. आणि आता विंडी लाईन्स. लाईन्स म्हणजे काय? ओळी. ओळी. बर. ओळी. विंडी म्हणजे सॉरी, विंडी लाईन्स म्हणजे वाऱ्याच्या ओळी. वाऱ्याच्या ओळी म्हणजे तुम्ही करता तशा ओळी नाही. आपण सांगतो ना शाळेमध्ये मुलांना, ओळीत उभं राहा, त्या ओळी नाही. कवितेच्या ओळी. कवितेच्या ओळी. अशी कविता आहे, तिचं नाव आहे विंडी लाईन्स. म्हणजे कवितेच्या ओळी आहेत. त्या ओळी विंडी. विंडी म्हणजे वारा. वाऱ्याच्या ओळी अशी कविता आहे. तुम्हाला सगळ्यांना वारा माहिती आहे, बरोबर? हो. मग वाऱ्याविषयी काय काय सांगणार तुम्ही? काय माहितीये तुम्हाला वाऱ्याविषयी? कसा असतो वारा? जोरात. 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 आणि त्याला क्रियापद काय लावायचं? जोरात असतो. असतो पेक्षा अजून असतो. पण हे पहा, एक मिनिट ऐका. वारा असतो बरोबर आहे, पण वारा त्याला दुसरं क्रियापद अजून काय वापरणार? वारा येतो. बर. वारा येतो. चालेल. वारा येतो पण बरोबर आहे. वारा असतो पण बरोबर आहे. अजून छान. वारा येतो. येतो झालं ना. वाहतो. बर, ठीक आहे. वारा वाहतो. वारा वाहतो. जसं आपण म्हणतो ना पाणी वाहतं, तसं वारा पण वाहतो. हे पण क्रियापद आहे. बर. वारा वाहतो हे एक माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. अजून काय माहिती आहे वाऱ्याविषयी? वारा वाहतो बरोबर. अजून काय सांगणार? कसा असतो वारा? वारा कसा असतो? हा, बोल प्रसाद. दिसत नाही म्हणून. व्हेरी गुड. फक्त एवढंच, म्हणून नाही. वारा दिसत नाही. बरोबर. पहिलं वाक्य सांगितलं वारा वाहतो. बरोबर. दुसरं प्रसाद म्हणाला वारा दिसत नाही. बर. अजून काय सांगणार? बघा, हे दोन्ही लक्षात ठेवायचे. हा, काव्या. वाऱ्यामध्ये कण, तुके, माती असतो. असते. माती असते. वाऱ्यामध्ये धुळीचे कण, मातीचे कण, पानं सगळं वाहत असतं. बरोबर. अजून काय सांगणार प्रसाद भोसले? वारा थंड असतो. वारा थंड असतो. व्हेरी गुड. मस्त. प्रसाद भोसलेने सांगितलं वारा थंड थंड असतो. व्हेरी गुड. अजून बघा, तुम्ही हे जे सगळं सांगताय ना, हे सगळं ते जे कवी आहे, कविता लिहिणारे कवी,
कवी, कविता लिहिणारे कवी, त्यांना पण हे सगळं सुचतंय. तुम्हाला अजून काय सुचतंय सांगा बरं मला. छान सांगितलं. अजून काय सांगणार? वाऱ्यामध्ये जाऊ नाही. वाऱ्यामध्ये कधी कधी वारा- असतात ना, असतात. कधी कधी वारा दमट असतो किंवा ओलसर असतो, कोरडा असतो, उष्ण असतो. अजून काय सांगणार? अजून कसा असतो वारा? आपण ती बोटीची कविता, गोमू माहेरला जाते, गोमू माहेरला जाते, या कवितेमध्ये वाऱ्याविषयी वाचलं होतं थोडस. कसा आहे वारा? त्याच्यात वाऱ्याविषयी एक विशेषण, ऍडजेक्टिव्ह पण आलं होतं, एक विशेषण आलं होतं. वारा कसा आहे? बरं, बोट, आपण ती नाव किंवा छोटी होडी आहे, ती होडी पुढे 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 जाण्यासाठी त्या वाऱ्याला काहीतरी सांगितलं होतं. हो पसरती होती. होती. पाण्याची असते ती, भरती ओहोटी नाही. बोट जी आहे ती बोट पुढे 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 जाण्यासाठी काय पाहिजे? पत्र. काय हवं? हा, बरोबर बरोबर. प्रसाद भोसले दाखव सगळ्यांना. प्रसाद भोसले दाखव. प्रसाद, वाटले. अरे दाखव ना, दाखव ना. हे पा, हे जे आहे याच्यामध्ये वारा घुसतो, हो की नाही? आणि बोट पुढे पुढे जाते, बरोबर की नाही? शीड शीड शीड, बरोबर काव्या. शीश. हा, बरोबर. पण म्हणजे वारा कसा आहे? म्हणजे वारा कसा आहे? शीड आहे. हा, काय सांगणार? शिडात घुसायला सांगतात वाऱ्याला, अवखळ, अवखळ वाऱ्या, शिडात घुसरे अवखळ वाऱ्या, असं त्यांनी सांगितलंय ना. हो. हा, म्हणजे मग वाऱ्याचा कोणता गुणधर्म कळतो आपल्याला अजून? बोट किंवा नाव पुढे 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 जाण्यासाठी वारा जातोय, वारा वापरला जातोय, वारा लागतोय. म्हणजे वारा कसा आहे? वाऱ्यामध्ये हा, वाऱ्यामध्ये शक्ती असते, असते की नाही? बरोबर. हा, मग अशा या वाऱ्याविषयी काही ओळी लिहिलेल्या आहेत इंग्लिश मध्ये. तर या ओळी, त्या त्याच्या ज्या कविता आहे, ज्या कवितेतून त्या ओळी घेतल्या आहेत, त्या कवितांचे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला पाठवलेत मी. पाहिले का सगळ्यांनी? व्हिडिओ. मग त्याच्या त्या ज्या कविता आहेत, त्या कवितांमधल्या काही ओळी निवडल्या आहेत, काही ओळी निवडून त्या सगळ्या एकत्र केल्या आहेत. ठीक आहे? आणि त्या सगळ्या ओळींचा विषय वारा आहे. सगळ्या ओळींचा विषय वारा आहे. मग आता आपण त्या सगळ्या ओळी वाचणार आहोत. पण असंच तुम्ही पण वेगळ्या वेगळ्या विषयाच्या ओळी निवडायच्या आहेत कवितांमधून आणि त्या लिहून काढायच्या आहेत. असं तुम्हाला घरचा अभ्यास आहे. जसं या कवितेमध्ये वाऱ्याच्या ओळी आहेत, तशाच दुसऱ्या रात्र, नाईट,
डे, मॉर्निंग, विंड, अजून काय दिलंय, रेनबो, अशा वेगळे वेगळे विषय त्यांनी दिले. त्या विषयावर तुम्हाला पण ओळी निवडून लिहायच्या आहे. होम, स्कूल, अशा वेगवेगळ्या विषयावर ओळी तुम्ही पण निवडायच्या आणि लिहायच्या. आता पुस्तक काढलंय सगळ्यांनी, हो. मग आपण वाचूया. बघा इथे आहे विंडी लाईन्स. काय लिहिलं आहे, विंडी लाईन्स. बघा काय दिलंय हे वाचा. This is a collection of quotations from famous authors on the subject of wind. This is a collection. 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 What is mean by collection? Do you know? Collection. This is a collection. Collection. What is mean by collection? एकत्र. हा, एकत्र केले आहेत, बरोबर. दिस इज द कलेक्शन ऑफ कोटेशन्स फ्रॉम फेमस ऑथर्स. फेमस, फेमस माहितीये, फेमस, फेमस म्हणजे प्रसिद्ध. फेमस म्हणजे प्रसिद्ध. दिस इज अ कलेक्शन ऑफ कोटेशन फ्रॉम द फेमस ऑथर्स. ऑथर्स, ऑथर्स म्हणजे कवी, रायटर, लिहिणारे, लेखक. फेमस ऑथर्स ऑन द सब्जेक्ट ऑफ wind. What is the subject? What is the subject of that lines or that quotation? Wind. Wind. Very good. पुढे बघा, पुढे काय दिलं आहे. With the help of the internet and your teacher, you can make similar collection of famous or memorable lines on different topics such as rain, rainbow, the moon, the sun, morning, night, home, school, etc. Means they ask you to make some different collections on the different topics. They ask you to make different collection on the different topics. Which topics they have given? Which are the topics? Which are the topics? Tell me, which are the topics? Rain. Very good. First is rain. What is mean by rain? Rain. Paus. पाऊस पडणे. Shabas. Shabas. Second is rainbow. Rainbow. What is mean by rainbow? इंद्रधनुष्य. Very good. Indradhanushya. Indradhanushya. Rainbow. Third topic. The moon. चंद्र. The moon. Do you know moon? Do you know? चंद्र. Very good. Shabas. Fourth one is The sun. sun. What is mean by sun? सूर्य. Very good. What is the next topic? What is the next topic? Morning. Morning. What is mean by morning? सकाळी. Sakal. Very good. Night. Night. रात्र. Very good. Very good. Ratra. Shabas. Home. स्वतःचं घर. स्वतःचं घर. होम. आणि लास्ट वन. व्हॉट इज द लास्ट टॉपिक? School. School. Very good. Arya. Arya, what is the last topic?
Very good. Etc. means they ask you to collect some lines, of the famous authors on the given topics. Okay. Next line. What is the next line? You can put them against a beautiful background and greeting cards. What they ask you to do? What they ask? What they ask you to do? Put them means put that lines against the beautiful background. Beautiful. Sundar, Chan, very good. Put means write that lines on the beautiful background and greeting cards. Do you know greeting cards? What is mean by greeting cards? Very good. What is the Marathi name? Greeting cards. Greeting card. What is the Marathi name for greeting card? What is the Marathi? Vastu. Card. Very good. Very good. Prasad Bhosle बोल. Card. कोणतं कार्ड? Which card? भेट वस्तू कार्ड. भेट वस्तू कशाला? वस्तू आहे का? वस्तू नाहीये. भेट कार्ड. What to say? भेट card. Very good. Now we are going to read the lines. Okay. Now we will read the first 4 lines. Okay. No one can tell me, nobody knows where the wind comes from and where the wind goes. No one can tell me. No one can tell me. मला कोणीच सांगू शकत नाही. No one can tell me. Nobody knows. Nobody knows. कोणालाच माहित नाही. Knows माहिती असते आणि nobody knows कोणालाच माहित नाही. No one can tell me. Nobody knows where the wind comes from. Where the wind comes from. Wind, वारा कुठून येतो? कुठून येतो माहितीये? माहितीये? Nobody knows. Nobody knows. No one can tell me. Nobody knows. No one can tell me where the wind comes from and where the wind goes. And where the wind goes. कुठे गेला वारा? माहितीये तुम्हाला कोणाला? वारा कुठे जातो? कुठून येतो? कुठे जातो? माहितीये का? नाही माहिती. म्हणून त्यांनी म्हटलंय no one can tell me. No one can tell me. Nobody knows where the wind comes from and where the wind goes. So what is from which poem these lines are taken? From which poem these lines are taken? A wind on the hill. Very good. फक्त काय म्हणायचं? How to read? A wind. Wind. Wine नाही. Wind. Read it again, Kavya. Read it again. Oh, wind on the hill. Very good. Shabas. Oh, which is the poem? Poem's name. Poem's name is A Wind on the Hill. And who is the poet? Who is the poet? Who is the poet? What is the name of poet?
महिने A million बुलन million. Very good. Now next line. Now we will read the next line. Oh, you that are so strong and cold, oh blower, are you young or old? Are you a best of field and tree, or just a stronger child than me? Oh wind, a blowing all day long, oh wind that sings so loud a song. So in the first line, oh, you that are so strong. Strong, शक्ती शक्तिमान. Is it clear? बरोबर आहे. Is it true? The wind is strong. है ना? Oh, you that are so strong and cold. What is mean by cold? Thunder. Very good. Very good. Oh, that are so. Oh, you that are so strong and cold. Oh, blower. Blower. वाहणारा वारा. इकडून तिकडे तिकडून इकडे वाहणारा. ब्लोअर. वाहणारा वारा. ओ ब्लोअर, आर यू यंग और ओल्ड? यंग. यंग म्हणजे तरुण तरुण. तरुण. वाऱ्या वाहणाऱ्या वारा, तू तरुण आहेस की ओल्ड? ओल्ड. हा धनश्री बरोबर. धनश्री सा आवाज. ओल्ड म्हणजे म्हातारा. ओल्ड म्हणजे म्हातारा. मग तू ए वाहणाऱ्या वाऱ्या, तू तरुण आहेस की म्हातारा आहेस असं विचारलंय कवीने. ओ ब्लोअर, आर यू यंग और ओल्ड? Are you a beast of field and tree? Beast. Do you know beast? Beast म्हणजे प्राणी. एक भयानक दुष्ट प्राणी. एक भयानक असा वाईट दुष्ट प्राणी आहेस का तू? Are you beast of field? Field. Field. म्हणजे शेती. हा, फील्ड म्हणजे शेत. फील्ड और ट्री. ट्री म्हणजे काय? ट्री झाड. हा, मग तू शेतातला किंवा झाडांमधला असा दुष्ट प्राणी आहेस का तू असं विचारलंय. और जस्ट अ स्ट्रॉंगर चाइल्ड दॅन मी. माझ्यापेक्षा तू जास्त स्ट्रॉंग आहेस का असं वाऱ्याला विचारलंय. कवीने असं वाऱ्याला विचारलंय, तू कोण आहेस? कसा आहे? तू शक्तिमान आहे की थंड आहे? की तू एकदम शक्तिमान दिसतोय, थंड आहे? आणि ओ ब्लोअर, यू आर यंग. तरुण आहेस की ओल्ड आहे? तू तरुण आहेस की म्हातारा आहेस? आणि तू एखादा प्राणी आहेस का? दुष्ट प्राणी जो शेतातनं किंवा झाडांमधून फिरतो? की तू एक स्ट्रॉंग चाइल्ड आहेस, एक असं शक्तिमान मूल आहेस? माझ्यापेक्षा शक्तिमान मूल आहेस का असं विचारलंय. आणि मग पुढे बघा. ओ विंड, अ ब्लोईंग ऑल डे लॉंग. ब्लोईंग. ब्लोईंग. ब्लोईंग म्हणजे वाहणारे. वाहणे. वाहणे. ब्लो. वाहणे. किती वेळ? किती वेळ? all day All day long.
पूर्ण दिवसभर तू वाहतच असतोस. पुढे बघा. ओ विंड दॅट सिंग्स सो लाऊड अ सॉन्ग. की जो लाऊड, लाऊड म्हणजे काय? लाऊड, कोळाने हा लाऊड म्हणजे मोठ्याने, मोठ्याने. लाऊड मोठ्याने काय करतोय? व्हॉट ही इज डुईंग? मोठ्याने गाणं म्हणतोय. आवाज येतो की नाही वारा वाहताना? वारा वाहताना आवाज येतो ना. मग असं कवी म्हणतायत की तू गाणं म्हणतो, मोठ्या मोठ्याने गाणं म्हणतोयस. आता व्हॉट इज द नेम ऑफ दिस पोएम? The wing. Very good. The wind. And who is the poet? Who is the poet? Sun. Very good. R.L. Stevenson. 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 कळतंय? एवढं समजलं? हो